मध्ये जी पालखी आहे त्या पालखीला फक्त इकडे पुढे घेऊन या तुम्ही. आपण हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्वप्रथम स्वागत करते. आणि आपल्या या आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या संत परंपरेमधले श्रेष्ठ संत श्री संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करणार. मी पालखीस्थळांना विनंती करते की मला 2 मिनिटं पुढे यायचे या पटकन या आणि पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात. टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिवादन करायचं. आज आपण या ठिकाणी जे उपस्थित राहिलेलो आहोत आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत तो म्हणजे आपला मराठी राजभाषा दिन आपण दरवर्षी साजरा करतो. तो याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि एका वेगळ्या थाटामध्ये आपण तो साजरा केला. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे आणि संतांच्या परंपरेमध्ये आपण ज्ञानेश्वरांना अग्रस्थान देतो आणि म्हणून अग्रस्थानी असलेल्या ज्ञानेश्वरांची पूजा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. असं म्हणतात की अनाथ ठरणं शब्दांची गरज नाही, शब्दांची असते असते. आज कविने कुसुमाग्रज आणि कुसुमाग्रज म्हणजे निव्वळ एक साहित्यिक पुस्तक नव्हे तर एक सोजवळ सुरेख व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्याचा परिचय सगळ्यांना करून देत आहे. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट म्हणत असतो परंतु तिचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. कविने कुसुमाग्रज म्हणजे विष्णू आनंद शिरवाडकर अर्थ जीवा शिरवाडकर. आता त्यांना कुसुमाग्रज का म्हणतात असा एक प्रश्न आहे. तर कुसुमाग्रज मध्ये की त्यांची जी काही बहीण होती लहानपणी तिचं नाव कुसुम होतं आणि त्याचे मोठे बंधू म्हणजे विवा शिरवाडकर. मग त्याचे मोठे बंधू मोठा यालाच म्हणतो आपण अग्रज, अग्रज म्हणजे मोठा आणि कुसुमचा मोठा भाऊ म्हणून त्यांनी स्वतःला कुसुमाग्रज असं नाव धारण केलं आणि म्हणून विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज असं आपण त्यांचं नाव देतो. कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह किती आहे त्याला काही मर्यादाच नाही. त्यांच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत आणि त्यातली कणा ही कविता मला वाटतं सर्वश्रुत आहे. अनेकांना ती पाठ आहे आणि अनेकांना ती आवडते. त्यांची जीवनलहरी उच्चाक आहे, काव्यसंग्रह तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर त्यांचं वेडा त्या गौरवे वीर मराठे सातं, त्याचबरोबर स्वातंत्र्याची विनवणी, त्याचबरोबर गरजा जय जयकार क्रांतिका गरजा जय जयकार अनवज्रांचे छातीवरती खेळून त्याप्रमाणे, त्याचबरोबर गाभा राहिली देखील अत्यंत सुंदर कविता. असं मला असं वाटतं की त्यांच्या कवितांचा नामोल्लेख करत असलं तर अख्खा दिवस संपेल पण कवितांची नावं काही संपणार नाही. इतकं खूप जास्त विपुल साहित्य असलेले आपले साहित्य सम्राट वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे आजचा मराठी राजभाषा दिन. आणि या मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं म्हणजे पोवाडा असेल, अभंग असेल किंवा भारूड असेल त्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. आणि या सगळ्याची जी काही सराव आहे किंवा आयोजन आहे याच्यामध्ये अस्मिता गुरु मॅडमचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्यासाठी जरा एक जोरदार टाळ्या होऊन जाते. त्याचबरोबर अमिता विजय मॅडम, पाचेकर मॅडम, दांडेकर मॅडम, राणे मॅडम, गायडे मॅडम आणि देसारी मॅडम, पिळेकर मॅडम आणि इकडे पाटील सर त्यांची इतर सर्व सहकारी या सगळ्यांनी खूप जास्त मेहनत केली आहे. लेखी तत्वासाठी आमच्या गोगोई सरांनी
काटवळ सरांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे या प्रभात फेरीला आणि शोभा येण्यासाठी. चोरगे सरांनी देखील माईक अचानक उपलब्ध करून काही शोभा वाढवली, त्याच्यासाठी देखील खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे तो तुमच्यामुळे, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमुळे. तर या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि आपल्या कार्यक्रमाची छान अशी सुरुवात आपण छान अशा कवितेने करणार आहोत. कवितेने नाही, पोवाड्याने करणार आहोत. तर अफजल खानाचा वध सादर करायला या ठिकाणी येतं 6वी बोर्ड स्कूलचा विद्यार्थी. पोवाडा आहे अफजल
होईना तर अंगावर काटा आलाच होता, कारण अभ्यास नववी वेळ. वेळच्या मुली सादर करतायत मायला. तिकडे बस, इथं बस जा. पाचवी रोजगार वस्तूंच्या निधीत पहिले मासे जाते कोणी सादर करतात. ओव्या गाऊ कौतुके
यानंतर 7वी रोजगार वस्तूची मुलं कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली कविता अनामवीरा तिथे जाणला तुझा जीवनांत संपटिकेला कुणी बांधला पेट दिनवात अनामवीरा सादर करतायत 7वी रोजगार वस्तू. टाळ्या वाजवा रे बापू. प्रणाम माझा मृत्युंजयवीरा आणि खूप छान अनामवीरा सादर केला. याच्यानंतर कविता आहे माय मराठी 5वी रोजगार वस्तू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 5वी रोजगार वस्तू करायची. पटकन या. माय मराठी मुलं आहेत फक्त मुलं. दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. लागना पार लागना पार लागना पार लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हो रे हो रे हो. काय करता रे? अरे मग काय गड्या हो. त्यो बसला हाय ना गणिम खाली. येडा मांडूया लई वेळ झाली. मग मुघलांनी नजर वाकडी मग राजाने काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. राजाला युगत मांडली. बघा 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 युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची चुपाळ राजांनी काढली. सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली. पंताच्या जिभेनं गोंधळ झाली. शिव बसवता भेटा येणार सुलूक होणार हो. 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 अरे देवा नाही सुरू होणार. आता राजाचं म्हणतं कुणाला ठावं? तुम्हाला ते ठेवण्याचं झालंय नाही. अरे खरंच नाही. मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी युगत मांडली. आता महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली. शिवबासना भेटा येणार सुलूक होणार हो. शिवबसवता भेटा येणार सुलूक होणार हो. शिवबसवता भेटा येणार सुलूक होणार हो. शिवबसवता भेटा येणार सुलूक होणार हो. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव झाला. म्हणून मी सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार लागना पार
निर्जली खोपाच्या जसा दुलता बहिरला पिल्ला निर्जली खोपाच्या जसा दुलता बहिरला तिच्या पिल्लामध्ये जीव झाडा बसावला खोपा इराला जसा दिला तसा पोसा खोपा इराला जसा दिला तसा पोसा पाखरांनी तारा दिली जरा रेखा तिची उंची तसं तेच जात तेच ओठ तिची उंची तसं तेच जात तेच ओठ तुले दिले वाना दोन हात दहा बोट तुले दिले वाना दोन हात दहा बोट अरे छोटा माझी छोटा सुंदरानी चांगला देखा पिल्लाचा दिलीनं झोका झाला बेटा मांडवला झोका झाला बेटा मांडवला काय म्हणते आय मराठी तुझी आली गलमल गलमी माईले तुझी आगामी अखंड रंगुनी राहिले कष्टामधली तुझीच गोडी साकायाची मजा आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्मळ अंगाई दुर्गा तुझी वाकडे वास तुझा जसोस तुझा हवा हवासा मला वाटत राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंगी तोडते ते बागडते असे अलगत सोळावणी जगाने मत आवडते तुझे आवडते तुझे बोलणे दाखव मराठी तुझी जे ओटी ते पोटी असती शिकली मराठी तुझी प्रियासाठी तुझी बसले बोल माझ्या शब्दांचा चाल दे माय चाले राणी चालत नसे माझ्यासाठी तुझे आदवानी तुझे आदवानी तुझू काट्याचे तिचा बोलत नव्हता पाय तिला म्हणते दिसते मध्ये तवा माही माय सुट्टीमध्ये तवा मी येतो तो घरी उसळ पासरान खाऊ झाले नाना परी करू नको काही म्हणे पोट भर खाय तिच्या मनी दिसते मले तवा माई माय ऑरेंज पंथ जात एक
मित्रांनो. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पाण्याने उंचावर राहावं लागतं. पाण्याने उंचावर राहावं लागतं. धन्यवाद. कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं आणि जुन्या मास्तरांच्या वर्गात कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी विचारावं. वर्गातून बाहेर पडताना विज्ञानकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी. आयुष्यभरासाठी समाधानानं अंगावर येतं. कधी कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात कशाचं आणि भुललीशी डोळे त्यांच्याकडून वाटतं. रात्रीच्या गर्भातून शकलाची आशा लागली तेव्हा पाठीवर तात्यासाहेबांचा हात बोल मराठी खडे. समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे. उठले सागर कडे. उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे. उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे. समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे. उठले सागर कडे. उठ उठ सह्याद्रे. मराठीच्या मुखाने गदली ज्ञानेश्वरी. शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. मराठीच्या मुखाने गदली ज्ञानेश्वरी. शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. तिच्या स्वागतासाठी घडले तोफांचे चौघडे. तोफांचे चौघडे. उठ उठ सह्याद्रे. चला भविष्याकडे.
कौशल्ययात्रे. कुसुमाग्रजांच्या गीतांचा समावेश होता आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांना आपण ही अर्पण केलेली कविता. त्यांनी असं म्हटलेलं होतं, पुढे जाहले चंद्र तारे, आता भिल्ला सर्व प्रेम करावे, म्हणून नव्या पिढीला प्रेमाच्या सरीमध्ये शिरायला आव्हान करणारी कुसुमाग्रज खरंच निराळे असा केशव कुटुंबाच्या क्रांतिकारी कवितांचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि ते करत असताना त्या काव्यस्फूर्तीला उत्तुंग उंची प्राप्त करून देणाऱ्या या महाकवीने 1999 साली त्यांच्या राहत्या घरी या जगाचा निरोप घेतला. आणि अशा या कवी कुसुमाग्रजांना आज त्यांच्या जन्मदिवशी त्यांना मी त्यांचीच कविता या ठिकाणी वाचून अर्पण करते. मला अतिशय आवडलेली त्यांची कविता आहे गाभारा. आणि मला असं वाटते ही कविता मी वाचत असताना त्या कवितेचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला, शब्द काढून घेतले, तर तुम्हालाही वाटेल की इतकं अप्रतिम लिखाण कोणी करू शकतं का? तर ते करू शकतं, कारण का तेवढ्याच प्रतिभेचे कवी या ठिकाणी होऊन गेले. तर त्यांचीच एक छान सुंदर कविता आहे गाभारा. गाभारा कळतो का सगळ्यांना? गाभारा आपण गाभारा म्हणतो, त्याच्यावरची ही कविता आहे. सगळ्यांनी शांत बसा थोडं. दर्शनाला आला या, पण या देवालयात सच्चे देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मकर आहे, सोन्याच्या समय आहे, हिऱ्याची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इथे पाहिलाच ना तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे साखरांतीला उठायचा आणि शेतांतीला झोपायचा. दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास नामकुक्षी घ्यायचे. सारं काही ठीक चाललं. रुपयाच्या राशी, माणिक मोत्यांचे ठीक पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ लोकांचे मुंगे वाजत होते. मंत्र जागत होते. रेशमी साड्या, टेरीचे सूट समोर घुमत होते. बँकेतले हिशोब हरिणाच्या गतीने मागत होते. सारं काही घडत होतं हवत असं. सारं काही घडत होतं हवत असं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भयंक महारोगी ताळ स्वरूप ओरडला, बघताची बाहेर या. आणि साखरांतीला आम्ही पाहतो का काय? गाभारा रिकामा. पोलिसात गर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो, पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावाच नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या ट्रस्टींचा पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या गोष्टीसाठी. पण तुर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असतं, कारण गाभारा चलावा तर देव करतो. धन्यवाद. मला असं वाटतं की कविता खूपच सुंदर होती आणि महारोग्याने देवाला पळवून हेतू या कुसुमाग्रजांचा होता असं म्हणायला हरकत नाही. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी खूप सुंदर अशा कवितांचं सादरीकरण झालेलंच आहे. यातून तुम्ही बोध काय घ्याल तर आपण अशा अनेक कवितांचा संग्रह करत राहायचे. जमेल तसा अनेक नवीन कविता आपण रचायच्या आहेत. आपण कवी मनाचे सगळेजण इथे आहोत, कारण का बसलेला प्रत्येक मुलगा, प्रत्येक व्यक्ती ही सर्जनशील मनाचीच असते. काही ना काहीतरी सुचत असतं. फक्त आपल्याला असं वाटतं मी कसं कविता करू, तर काहीच हरकत नाही. प्रत्येकाने थोडेसे शब्द इकडून तिकडून गोळा करा, बघा त्याची कविता होते का, निश्चित तुम्हाला जमेल. आणि मला असं वाटतंय की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला निश्चित पुढील भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी असेलच आणि तुम्हाला सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाचा आनंदच झाला असेल. आणि अशाच प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम पुढील वर्षी देखील आपण सादर करणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत. परंतु जाण्यापूर्वी आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. तर सर्वात प्रथम मी सर्व शिक्षक वृंदाचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला पालखी आणून देण्यास आणि ती इथे पोहोचवण्यास एकदरकर आणि आमचा केतन अपराध याचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी वेगळ्या प्रकारे फलक लेखनाचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न महेंद्र पाटील सरांनी केलाय. मला असं वाटतं याच्यामध्ये ही जी एक कविता आहे हिंदीमधील एक सुबह जब इश्क हुआ था, ही कविता खूप सुंदर आहे. ही वेगळी कविता आहे. मला पण माहिती नव्हतं की कुसुमाग्रजांची कविता आहे. मी खाली परत बघितलं तर कवी कुसुमाग्रजांचीच ही कविता आहे. आणि तिन्ही रात्री तेजाकडे जाण्याचा संदेश देणारी सर्वात प्रकाश शिवसुंदरा असे खूप सुंदर सुंदर कवितेचं रेखाटन सरांनी अप्रतिम असं या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चित मला असं वाटतंय की या भाषा दिनाला या फलक लेखनामुळे एक वेगळा बाज आणि
वेगळाच तास निर्माण झाला. तर त्यांच्यासाठी त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. त्याचबरोबर भुगेश्वर राजवाडा लेखी पथकासाठी मी पुन्हा एक आभार मानते. आणि महेश गोविंद सरांनी आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूटिंग केलंय, त्यांचेही आभार. छोट्या मुलांनी खूप छान कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, त्यांचेही आभार. आणि सर्वांचेच या ठिकाणी उपस्थितांचे आभार आभार आभार. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण होतोय. प्रत्येकाने पुन्हा आपल्या आपल्या वर्गात जाऊन बसायचं आहे. उद्या नेहमीप्रमाणे शाळा होणार आहे. धन्यवाद.